म्हणजे मी बी थांबते म्हणजे कसं जा मोपट्टीचं बघतो मी पोरगी मोठी झाली लग्नाला आली आणि मी म्हणलं बरं बरं तू खातोच उठतो कुठलं खातं बरं बोल बोल गेलं असं तास लागलं तिकडून तिकडून आणलं असं सोडलं गंकर तोंड सोडी बैल तेरापाशी बसतो शेंगाच बघतो येणं लागतं धुतलं बाय अर्धं काही चावलं काही खात बसलो बैल जगली चरली मस्त झालं. आता मला वाटलं कुठे राहील ती राहील नाही म्हणलं तरी ती काय म्हणते नाही म्हणलं काय काय गंधे रे तुला वाटलं काय खरं शेंगा उपटन हो म्हणले मग उपटन म्हणून थांबली म्हणजे माझे पण खरं केलं मग चलते मग आधी बैल सोडून म्हणजे डर बैल घाबरली नाही नाही मग जनावर माझे होईल बैल आणि दाजी म्हणलं बैल सोडायचं नाही म्हणला मी म्हणलो नाही निघालो की बैल वाटते नाही अरे ये मग तू शेंगा उपटून घेऊन जा नका म्हणलं मला तू द्यायचं का नाही तुझ्या भावाला सांगतो शेंग खाणार आहे का म्हणजे म्हणून माहिती नाही का शेंगा मी सुद्धा असं बोलते ती त्याचंच उतरली पण मस्त सांग भावाला पण चल ये बैल सोड नाही सोड बैल बस द्यायचा असा खळ्या कांडाचा वाटतं बघायचा मला कळलंच नाही टाकत अंगात आणि मग पण बायला नको म्हणून मी रागायला निघालायची लगेच आजी वर्गी डिफरू काढलं रेडते आरती आहे काय भानगडी लोक म्हणलं मग कुठलं काय मला काठी फुटलं अंगावर. किती वर्षाचा होता तू तरी? मी चांगलं 25 वयाला आलो लग्नाला झालो 25 वर्षात. पण काय हे हॉस्पिटल नाही का मंडळ ह्याला सुटली नाही तू वसन गाडी आमच्या इथे पण मला असं घाटफाड माझं ये म्हणत तुला खरं पडतो आणि बैल पुढेच पडायचं आणि ती गोरं पुढे गेलं माळा पदर आली माळापाशी उतरली त्या रेडली मोठीने आणि दाजी कसं काही नाही उशीर झाला म्हणून तिथं तांबा खात बसला आज म्हणलं बघा छान वाटलं म्हणलं जातो आज म्हणला म्हणला कोण आरडलं म्हणलं मी आलं दाजी म्हणलं कोण होतं म्हणलं काय माहिती तुझी आज आरडून गेलं महाग त्यांनी ओळखलं पुढं आपलं पिपळा झाड असं मोठं तिथनं असं पाय लांबले पार हितवर दाजी म्हणलं हिथं इथे काय दिदी बघ वरला कोराट आईची पुची पाहिजे बरोबर असं हे लाईटमुळं खायला झालं काय नाही लाईट आता ना आता तसलं काय नाही बुताडकी बिताडकी पुढे गेलं की आंबीच्या कडेला तळ आहे अजून मारडीच्या कडेला तिथे तालच्या पोटावर बसले तर बघितलं दाजी मी काय एवढं बघते उशीर करायला दगडे हा जी पडायला कराय तेव्हा मी बघतो आलं बोल 3 एका 3 गवली आम्हाला एका दिवसात एका तासात म्हणा